विश्वकर्या अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहिलेला पहिला पॉईंट होता की एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स। हे बघत असताना आपण त्याच्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराचं गुणोत्तर बघितलं होतं। त्यासाठी आपल्यासनी अट क्रमांक 1 आपण बघतोय, कंडिशन क्रमांक 1, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल। जर दोन त्रिकोण दिले असतात, दोन त्रिकोणाची उंची जर समान असेल तर त्याचे गुणोत्तर कोणत्या स्वरूपात आपल्याला मिळणार आहे आपण पाहणार आहोत। बघा, पहिल्यांदा ABC हा त्रिकोण दिलेला आहे। साधारणतः बघता इथं ABC आणि यामध्ये AD काय आहे, परपेंडिक्युलर आहे, कोणावर आहे, BC वर आहे। म्हणजे AD हा काय दाखवू शकतो आपण, H दाखवू शकतो। दुसऱ्या त्रिकोणामध्ये PQR दिलेला आहे आणि PS हा परपेंडिक्युलर दिलेला आहे, कोणावर दिलेला आहे बाळांनो, तर QR वर दिलेला आहे। PS काय आहे, हाईट आहे। इथं H दिलेला आहे, इथं H दिलेला आहे। साधारणपणे आपण बघितल्याप्रमाणे इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, आपण बघायचं आहे काय होणार आहे। साधारणपणे मगाशी बघितल्याप्रमाणे आपण काय करू शकतो, एरियाज ऑफ ट्रायंगल ABC काढला, तो आपण माहीत आहे आपल्यासनी, तो पाया आणि त्याच्या उंचीच्या गुणाकारा एवढा असतो। दुसरा काढला PQR, तो सुद्धा आपल्याला माहीत आहे की एरियाज ऑफ ट्रायंगल PQR हा सुद्धा त्याच्या पाया आणि त्याच्या उंचीच्या गुणाकारा एवढा असतो, बरोबर। परंतु H आणि H काय आहे, समान आहे। म्हणून मी काय म्हणू शकतो की मी या Hला आणि या Hला मी कॅन्सल करू शकतो आणि फक्त काय राहणार आहे इथं BC/QR। पण BC/QR या त्रिकोणामध्ये काय आहे बाळांनो, तर तो आहे पाया, ओके, बेस। म्हणून पहिल्या त्रिकोणाची बेस म्हणून B1 म्हणू शकतो त्याला, दुसऱ्या त्रिकोणाचा बेस म्हणून B2 म्हणू शकतो। मग याचा गुणधर्म तयार होतो बाळांनो, बघा, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस। जर उंची समान असेल तर त्याचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाशी असतं। या पद्धतीची ही अट क्रमांक 1 आहे। चला 2 नंबरला लगेच आपण बघू। कंडिशन क्रमांक 2 सुद्धा आपण बघू शकतो। बघा की यामध्ये कंडिशन क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे की अट क्रमांक 2, इफ द बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल। ज्यावेळी दोन त्रिकोणाची पाया समान असतो त्यावेळी त्याचं गुणोत्तर कुणाबरोबर असतं पाहू आपण। यामध्ये आपणास एक मोठा त्रिकोण दिलेला आहे ACB नावाचा, त्यामध्ये 2 हाईट दिलेल्या आहेत, CD नावाची आणि दुसरी आहे PQ नावाचा, ओके। मोठा त्रिकोण आहे ACB आणि लहान त्रिकोण आहे APB। यामध्ये 2 त्रिकोण आहेत, याचा आपल्याला रेशो काढायचा आहे। पहिल्याचा बघा ABC, याचा रेशो काढू। त्याचा पाया AB, उंची CD घेतलेली आहे। उंचीला आपण H1 म्हटलेलं आहे, CDला म्हणून इथे H1 घेतलं, ओके। दुसरा घेतलेला आहे APB, यामध्ये एरियाज ऑफ ट्रायंगल ABC घेतला, ओके। APB घेऊया, त्याचा पाया AB आहे, ओके, आणि उंची त्याची दिलेली आहे H2। आता H2 आणि H1 वेगवेगळे आहे, पण AB समान आहे, म्हणजे मी तो कॅन्सल करू शकतो आणि फक्त काय राहू शकतो, H1 आणि H2। म्हणून आपण म्हणू शकतो की द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसिस इज द इक्वल ऑफ द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग हाईट्स, ओके। म्हणजे साधारणतः असं आपल्या लक्षात येते की अट क्रमांक 1 मध्ये जर उंची समान असेल तर गुणोत्तर हे त्याच्या पायाशी प्रमाणात असणार, आणि समजा पाया समान असेल तर गुणोत्तर हे त्याच्या उंचीच्या प्रमाणात असणार। पण कधी विचार केला आहे का, हे दोघंही एका ठिकाणी जर समान असतील किंवा त्याला आपण पॅरलल लाईन बघून म्हणू, त्याविषयी आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघू। धन्यवाद।